सावरगाव थोट येथील ग्रहस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। नेमकी काय मागणी आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। तुमचं नाव अगोदर सांगा मला आणि नेमकी काय मागणी आहे ते सुद्धा सांगा। शेषराव शिवमूर्ती कोरनुळे, राहणार सावरगाव थोट येथील मी रहिवासी असून आमच्या घरासमोरील रस्ता होत आहे। त्या रस्त्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये काही खुली जागा आहे आणि बांधकाम झालेल्या ह्याच्यामध्ये खुली जागा असते, त्या खुल्या जागेमध्ये ते रस्ता करत आहेत ग्रामपंचायत। आणि भावकीचे काही लोक आहेत, गलीतले काही लोक आहेत, दांडगावपणा करत आहेत। माझं मटेरियल होतं तिथं 4000 फाडीचे दगड होते, तिथून 3 ट्रॅक्टर माती होती, लोखंडाची एक कढई होती मोठी रस गाळायची, तिथून नांगरी 8 बैली नांगर होता। दुसरी गोष्ट तुळशी वृंदावन होतं तिथं। हे सर्व काही 11 तारखेला संध्याकाळी 10 वाजता आमच्या घरापाशी ट्रॅक्टर उभा करून काही इस्मानी काढून नेले आहेत। मी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे पोलीस स्टेशनला 14 तारखेला। 14 तारखेला पोलीस स्टेशनवर केल्यावर गुन्हा नोंद झाला, नंतर रस्त्याला आणखी सुरुवातच झाली। रस्ता संपूर्ण करण्याची त्यांची तयारीच आहे। मी म्हणलो बा माझं रान सोडून देऊन करा, तुमच्या रस्त्याला मी काय अडवत नाही, तुमचं जेवढं काय नियमान आहे ते करा म्हटलं तर त्यावेळेस त्यांनी ऐकायला तयार नाही केले। त्यावेळेस त्यांनी सगळंच रान धरून खडी टाकले, लोलर फिरवले। आता सिमेंट कॉन्क्रीट चालू होतं, मी अडविलेलं आहे। आता त्यांनी पोलीस फोर्स मागून ते असं करायला रस्ता करायला सुरुवात करत आहेत। दुसरी गोष्ट, मी BDO साहेबाकडे 4-5 वेळेस आलो, माझ्याकडे कागद आहेत। ग्रामसेवकाला मी खूप वेळेस विनंती केली, अर्ज दिले, 8 द्या हे करा, 8 देता येत नाही म्हणून झाले। त्यावेळेस देता येत नाही म्हणल्यावर मी आणखी अर्ज दिला, रस्त्याची मागणी केली। रस्त्याची मागणी केल्यानंतर रस्त्यावर एवढा इथं विश्वासन नाही, कुठलंच काही नाही, मला कागद दिल्यानंतर ह्याच्यामध्ये खाडाखोड केलेली आहे। 5 मीटरच्या रस्त्याला 6 मीटर करून मला अशी भूल थाप देत आहेत आणि मानसिक त्रास देत आहेत। दुसरी गोष्ट, मला 3 तारखेला नोटीस काढलेली आहे आणि मला 6 तारखेला नोटीस आणून घराला डकविलेत। मी फोन केले सेवकाला ग्रामपंचायतचा, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी एक 10-15 मिनिटात अर्ध्या तासात येतो बाबा। येतो म्हणजे कोणा तर ग्रामसेवक साहेब, सरपंचाचा मुलगा आणि सेवक येऊन माझ्या घराला डकून त्यांनी निघून गेल्यानंतर माझ्या बच्चानं आईनं मला फोन केले, असं नोटीस लावलेली आहे आपल्या घराला। त्यावेळेस मी म्हणलो बाबा मला एक फोटो पाठव। त्यावेळेस पाठवल्यानंतर मी बघितलं तर तारीख त्याच्यावर 3 तारीख होती, 6 तारखेला नोंदली होती। आणि मी मग साहेबाला फोन केलो, साहेब असं माझ्या घराला नोटीस लावला म्हणा, काय भानगड आहे। आणि मी येतो म्हणल्यावर तुम्ही एवढं कसं लवकर नाही, मला गडबड होती, मी गेलो आणि 6 तारखेची नोटीस आहे म्हणून सांगितली तिने। आणि 3 तारीख टाकला की म्हणलो 3 तारीख आहे का 6 तारीख आहे, नाही 6 तारीख आहे। मग 3 तारखेची नोटीस कसं लावली, मग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची सुद्धा। अशी मला फसवणूक करत आहेत आणि मला छळ करत आहेत आणि गल्लीतले भावकीचे लोक सुद्धा मला धमक्या देत आहेत, अशा पद्धतीने करत आहेत। आणि साहेब मला कोणताही निर्णय मिळालेला नाही आतापर्यंत। किती दिवसापासून आहे हा छळ? आणि 11 तारखेपासून ही सुरुवात झाली बघा, गेल्या महिन्याच्या। नेमक्या काय काय मागण्या एकूण तुम्ही 4 ते 5 मागण्या तुम्ही तुमच्या या उपोषणादरम्यान मांडलेल्या आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत 5ही सांगा जरा। माझ्या मागण्या आहेत सर, माझ्या घरापाशी माझी मालकी हक्काची जागा सोडून रस्ता करण्यात यावा। दुसरी गोष्ट, माझ्या याच्यावर रेकॉर्डवर ग्रामपंचायतच्या खाडाखोड झालेली आहे, ते खाडाखोड दुरुस्त करून माझे कोर्टाचे न्यायालयाचे वाटणीपत्रक आहे भावाचं आणि आमचं, त्या वाटणीपत्रकाच्या नुसार माझी नोंद व्हावी अटला। दुसरी गोष्ट, बरं कोर्टाचा आदेश आहे का तुमच्याकडे? आहे ना माझ्याकडे, बघू दाखवा। कोर्टाचा आदेश जर असेल आणि त्या आदेशाला जर हे मान्य करत नसतील तर मग हे प्रशासन कसं चालतंय बघणं हे महत्त्वाचं ठरते। बघू शकता तुम्ही, कोरनुळे यांनी कोर्टाचा हा हुकूमनामा आहे। सरांना हे झूम करून घेण्याची मी विनंती करतोय। कोर्टाचा आदेश आहे हा पुढे सांगा। मग याच्यावर आमच्या भावाची वाटणी आहे, माझा हिस्सा आणि भावाचा हिस्सा दाखवलेला आहे। त्यावेळेस आमच्या वडील भोळे होते, त्यावेळेस आमच्या वडिलांनी त्या ग्रामपंचायतला कागद काय नेऊन दिले काय नाही नोंदवतो म्हणले ग्रामसेवकांनी, त्यावेळेस काही नोंद दिली नाहीत। आम्ही काही बघितलं नाही, आम्ही आतापर्यंत काढली नाही, कुण्या सरकारी कामासाठी सुद्धा आम्ही वापर केला नाही आटाचा। मग आतापर्यंत आम्हाला कुठलंच काही माहिती नसताना त्यांनी जशाला तसंच ठेवलं आणि ते आता त्याच्यावर खाडाखोड करून ते आटा आमच्या निदर्शनास आणली।
मग आम्ही त्यावेळेस उठाव केला, बाबा हे आमचं कोर्टाचं आहे. तिथून भूमी अभिलेख मी ग्रामसेवकाला माझी म्हणल्यानंतर इथले दिना म्हणल्यानंतर मला कागद कुठे मिळेल तुमचा म्हणल्यानंतर भूमी अभिलेखला जावा, जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल म्हणले. मी भूमी अभिलेखला गेलो, रीतसर अर्ज केला. अर्ज केल्यानंतर मला तिथं भूमी अभिलेखला एक त्यांच्याकडून मिळाल्यानंतर मी घेतलो आणि त्यांना दाखवलो. हे खोटं आहे म्हणतायत ग्रामसेवक, सरपंच, हा सर्वजण हे खोटं आहे म्हणतात. मग माझ्याकडे ते भूमी अभिलेखचा आहे. सावकाश काढा. हो का सर, भूमी अभिलेखचा आहे. ह्या नोंद बरोबर आहे माझी. बरं, भूमी अभिलेख कार्यालयाचा सुद्धा आहे आणि कोर्टाचा सुद्धा आदेश आहे. हा, पावती सहित आहे का? बरं. आणि 570 खाडाखोड कोणी केलेली आहे या कागदपत्रावरती? आता हे ग्रामपंचायतीच कुणी हे करावं लागेल ना सर. ग्रामपंचायतीत लोक शासकीय कागदपत्रामध्ये खऱ्या अर्थानं खाडाखोड करण्याचा अधिकार ग्रामसेवकाला कुणी दिला हे सगळ्यात अगोदर तपासणं महत्वाचं ठरतंय. हा, पुढे चालू द्या तुमचं आणखी. मग हे दोन्ही माझी मागणी आहेत की या कागदपत्राप्रमाणे माझी नोंद अटला व्हावी. दुसरी गोष्ट, माझा जागा उघडून माझ्या ह्याच्या पुढे घरापुढे रस्ता करावा. हा, माझ्या रेकॉर्डवर जे ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर जे काही खाडाखोड केलेली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई ही शासनाने करावी, ही माझी विनंती आहे. तर या मागणीसाठी हे सहकुटुंब या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. या मागणीकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष जर केलं तर तुमची काय भूमिका असणार आहे? दुर्लक्ष केल्यानंतर मला तर जगण्यास मुश्किल आहे सर. मला 50-50 जण मला टॉर्चर करत आहेत, मला धमके देत आहेत. आमच्या बायाला अर्वाच्या भाषेमध्ये काही बाया बोलत आहेत, गडी बोलत आहेत. आणि असं जर चालत राहिलं मला आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही. मी आत्महत्या करणार आहे. नाही गेलं शासनानं मला न्याय द्यावा. स्थानिक प्रशासन खरंच कोरनोळे यांना न्याय देईल का त्यांच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरते. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा IBN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटूया याच बातमीमध्ये पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.